शुभ सकाळ सर्वांना। तर आता वाजले पहाटचे 5 आणि आता आम्ही लवकर उठलो, त्यामुळे लवकर स्वयंपाक पाणी करून घेते। आज करायचे आहे कुरड्या। कुरड्यांना खूप वेळ लागतो, त्यामुळे आता मी मुलांना नाश्ता स्वयंपाक सगळं करून घेते आणि सासूबाई बाहेर चूल पेटवते। लगेच घाटाला अंधण ठेवायचे। तर कुरड्या कशा करते तुम्हाला मी नक्कीच दाखवू राहिले, तर व्हिडिओ बघत राहा। तर इथं घाट घेण्यासाठी अंधण ठेवलंय। आपला जेवढा चीक आहे त्याच्या थोडंसं वरती पाणी ठेवायला लागतं आणि वाफवून द्यायची। उकळी आल्यानंतर हा चीक जो आहे तो वरचं पाणी काढून घेतला आणि मस्त असं घोटून घ्यायचा। अंधण आलं त्याच्यामध्ये ओतून द्यायचा मीठ टाकून आणि चांगल्या प्रकारे असं गठुळ्या न होता चांगला हलवीत राहायचा। आणि खरी मेहनत ही चीक हलवण्याचीच घ्यायला लागते। तर माझ्या दोन्ही सासूबाई आता घाट घेऊ राहिल्या। तर बघू शकता पूर्ण शुभ्र मस्त चीक आलेला आहे, कारण आम्ही त्याच्यामध्ये ताम जाऊन नाही दिली। ताम म्हणजे वरचं जे पिवळं पाणी राहतं ते काढून घ्यायचं सर्व स्वच्छ आणि मग तो चीक फोडायला लागतो। तर आम्ही हा मस्त फोडून घेतला आधी आणि त्याच्यानंतर मग तो घोटून घ्यायचा चांगला, त्याला वाफ द्यायची आणि खूप टाईम हलवायला लागतो, तेव्हा तो एकदम मऊपणा त्याच्यामध्ये येतो। आणि खाली लागला पण नाही पाहिजे, प्रमाणात पाणी पाहिजे, जास्त पाणी नाही पाहिजे, कमी पाणी नाही। आणि जर वाटलं तसं का कमी पाणी पडतंय, मग वरतून असं थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकत राहायचं, कारण गरम पाणी थोडं अधिक केलेलं असतं ना, तर कमी जास्त पाहूनच पाणी टाकायला लागतं। जास्त पातळ चीक झाला तर कुरडई जमणार नाही आणि जास्त घट्ट चीक झाला तर मग तो सोऱ्यामधून ते कुरडई दाबायला त्रास होतो। त्याच्यामुळे दोन्ही पण हे नाही पाहिजे, व्यवस्थित चीक झाला पाहिजे आणि त्याला जाळ पण मापात पाहिजे। आणि घरचं थोडं सरपण होतं, लाकडं राहत्या, मळ्याच्या वस्तीला काही लाकडं सरपण सगळं मिळतं, दगड राहत्या। मग सगळी तयारी आधी रात्रीच करून ठेवली होती आणि पातेल्याचा बाहेरून असं बूड घेतलं, म्हणजे जेणेकरून पातेलं नंतर काळं होत नाही आणि घासायला पण त्रास होत नाही। त्याच्यामुळं ते आधीच त्या सासूबाईंनी बूड घेऊन ठेवलं आणि मग नंतर त्याच्यामध्ये आम्ही घाट घेतला। तर इथं आमचा चीक शिजलाय ना, आम्ही लागलो कुरड्या करायला। तर बघा भक्ती दादूला शाळेत जायचं होतं, पण तो बोलला आई मला 2-3 कुरड्या दाबायच्या, मग त्याने दाबल्या त्या। आणि एक जण घास घालायला लागतं, एक दाबायला लागतं, 2 एक चाळायला लागतं, कोणी वाळत टाकायला, अशा 2-3 बाया कुरड्यांना लागतात। तर आम्ही ह्या चाळण्या घेऊन ठेवल्या प्लॅस्टिकच्या, आम्ही त्याच्यावर कुरड्या चाळायचो, कारण ताटलीवर लवकर कुरड्या निघत नाही। त्यामुळं चाळण्या कशा असत्या त्याच्यावर पटकन कुरड्या इझी निघून जात्या आणि लटकत पण नाही। पलंग वगैरे बी लगेच लावून ठेवला आणि पलंगावर नेट आणि साड्या आथरल्या होत्या पाणी टाकून, कारण ना आमच्या इकडं काड मिळत नाही, त्यामुळं आम्ही साड्यांवरच कुरड्या टाकतो आणि नेटवर, म्हणजे पटकन नेटच्या साड्या आहे ना, त्या नेटच्या साड्यावर लवकर कुरड्या निघत्या। आणि त्या साड्या आम्ही कुरड्यासाठी खास तयार करून ठेवल्या जाऊबाईच्या साड्या आहेत त्या। तर बघा अशा मस्त ढवळ्या शुभ्र कुरड्या आल्या आमच्या। सैल चीक असला का थोडासा दाबायला थोडं बरं वाटतं, पण निबर चीक असला का खूप त्रास। तर बघा आमच्या कुरड्या आता वाळत चालल्या आहे मस्त आणि थोड्याशा त्या अजून वल्ल्या, त्यामुळे त्या लवकर निघून नाही राहिल्या। तर सुकल्या का चांगल्या मस्त भारी कुरड्या निघतात। तर मी तुम्हाला आता लगेच कुरडई तळून पण दाखवते तर पोरांना कुरडई खायची होती, लगेच तेल पण तापत ठेवलं, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते। तर कशी वाटते आमच्या कुरड्या नक्कीच मला सांगा। आणि थोड्याशा वल्ल्या आहे त्यामुळे एवढ्या उठून नाही राहिल्या त्या, नाही तर खूप अशा मस्त कुरकुरीत बघा किती छान अशी कुरडई फुलली आहे आणि खायला पण खूप चवदार लागली। तर चला इथंच माझी व्हिडिओ संपवते, भेटेल नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।